ताकारी कॅनॉलवरील वाहतुकीचे पूल, वितरिका, पोटपाट इत्यादी कामे तातडीने पूर्ण करा. नारायण वाघमोडे यांच्या मागणीनंतर कार्यवाही सुरू. कृष्णा खोऱ्याच्या देवराष्ट्र येथील कार्यालयात शेतकरी नेते व सामाजिक कार्यकर्ते नारायण काका वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकऱ्यांनी ताकारी उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांना भेटून निवेदन दिले. यामध्ये मुख्य कॅनॉलवर वडियारायबाग ते जुना विटा रस्त्यावर ट्रॅक्टर व तत्सम चारचाकी वाहने जाण्यायोग्य रुंद पूल करण्यात यावा. या पुलामुळे जाधवमाळा, शिंदेमाळा, मोहितेमाळा येथील शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे वडियारायबाग ते शिवणी दरम्यानच्या बंधाऱ्यात डायरेक्ट पाणी सोडण्यासाठी येवलेवाडी येथील लक्ष्मी ओढ्यात पाणी सोडण्यासाठी वितरण गेट बसवणे, जेणेकरून याचा फायदा वडियारायबागसह शिवणी व येवलेवाडीच्या शेतकऱ्यांना होऊ शकतो. ताकारी उपसा सिंचन योजना कार्यान्वित होऊन बरीच वर्षे झाली, परंतु या योजनेचा उपयोग लाभ क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना अद्याप होताना दिसत नाही. परंतु साखर कारखाने सरसकट सर्व शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल करत आहेत. त्यामुळे अपूर्ण असणारे सर्व उपपाठ पूर्ण करावेत. काही ठिकाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाझर तलाव भरणे व छोट्या ओढ्याद्वारे नदीत पाणी सोडणे शक्य होईल. दरम्यान योजनेचे जबाबदार अधिकारी आणि नारायण काका वाघमोडे यांची झालेली चर्चा व निवेदनातील मागण्यांनुसार कार्यवाही करण्यासाठी कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पुढील कार्यवाहीसाठी नीलम शिंदे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. शासनाच्या धोरणानुसार बंदिस्त पाईपलाईनचे काम प्रस्तावित असून लवकरच आपल्या इतरही कामाचे नियोजन पूर्ण करू असे त्यांनी यावेळी सांगितले. तर आम्ही मागणी केलेली सर्व कामे पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे नारायण काका वाघमोडे यांनी म्हटले आहे.